ते घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया अवघीच पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखिलिया अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिका दृष्टी देखिलिया अवघीच पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखिलिया तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची देखिलिया अवघेच पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखिलिया ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालक्षिराब्धिपोतम् वंदे महापुरुषते चरणारविंदं मस्तक हे पायावे मस्तक हे पायावे वारकरी संतांच्या या वारकरी कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हरी स्वामींचे वचन स्वामींनी पाळावे यश मिरवावे उभय लोकी विठ्ठल विठ्ठल अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया अवघीच पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखिलिया भगवत चिंतनासाठी अखिल गुणनिधान सच्चिदानंद कंद परमानंद स्वरूप रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान श्री तुकोबाराय ज्ञानोबाराय तुकोबाराय या दोनही संतांच्या अंतर्भूत असणाऱ्या आणि भक्ती संप्रदायामध्ये माऊली आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या पूर्व संतांच्या मंगल आशीर्वादानं ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या नंतर वारकरी संप्रदायामध्ये उत्तर संत जन्माला आले या संतांच्या मंगल आशीर्वादानं याच उत्तर संतांच्या यादीमधील दंडी संन्यासी श्री आनंदाश्रम स्वामीजी महाराज यांच्या पालखीची सेवा आज आपण करतोय विठ्ठल विठ्ठल अनेक वर्षापासून या पायी दिंडी सोहळा पालखी सोहळ्याचं हे आयोजन नियोजन भव्य दिव्य स्वरूपामध्ये होत असतं म्हणून माऊलींच्याच अलंकापूर नगरीमध्ये क्षेत्र संन्यासी जीवन जगून ज्यांनी आपल्या जीवनाची साधना पूर्ण केली अशा जीवनाच्या संत महात्म्यांच्या सोबत म्हणजेच स्वामीजींच्या सोबत उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यान धारणा अधमा प्रतिमा पूजा आणि तीर्थयात्रा अधमा असं शास्त्र वचन आहे की ज्यांच्या बरोबर आपण निघालेलो आहोत त्यांचं जीवन उत्तमा सहजा अवस्था ज्या स्वामीजींच्या बरोबर आपण निघालेलो आहोत अनेक वर्षापासून पायी चालतो याही वर्षी आपण या कॅम्प मध्ये येऊन पोहोचलो दौंड या शहरामध्ये
पोलीस कॅम्पमध्ये अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या सहवासामध्ये अनेक वर्षापासून आपण येतो. याही वर्षी आपण येऊन पोहोचलो. योग्य असणार आपलं स्वागत झालं. ते आपलं स्वागत नसून ते संतांच्या साधूच्या पदस्पर्शानं ही भूमी पवित्र होते म्हणून स्वामींचं केलेलं मोठं स्वागत आहे. या स्वागताला अनुसरून वारकऱ्यांचंही स्वागत होतं. त्याचं कारण आहे आपण त्यांच्या बरोबर आहोत, त्यांच्या सहवासामध्ये आहोत. म्हणून संगती करत असताना ज्यांच्या सहवासामध्ये आपण चाललो त्यांचाच थोडा आशीर्वाद आपल्या पाठीवर पडत असतो, त्यांचीच कृपादृष्टी आपल्यावरती पडत असते. म्हणून सत्संगम सततम कुरु असं म्हटलंय. सत्संग नेहमी करावा. त्याचं कारण आहे नाही जरी मोठी अवस्था उच्च स्थिती प्राप्त झाली तरी सत्संगाचा परिणाम आपल्या जीवनात चांगला होतो, विकाराचा परिणाम कमी होतो, विषयाचा परिणाम कमी होतो आणि सत्संगतीनं सात्विक विचाराचा सात्विक बुद्धीचा प्रचार प्रसार जास्त होतो. ती सात्विक बुद्धी जीवन जगायला कारणीभूत आहे. म्हणून रस्त्याने येत असताना नामचिंतनाच्या गजरामध्ये स्वामीजींच्या सोहळ्याबरोबर आपण चालत आहोत. सर्वजण मंडळी उपस्थित आहेत. अगदी श्री क्षेत्र सुरेगाव पंचक्रोशी एका गावाचं नाही तर जवळजवळ 50-60 गावचे लोक या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण प्रवर्तक पालखी सोहळ्याचे दत्तात्रय महाराज झरेकर महाराजांच्या नियोजनामध्ये, तरुण मंडळाच्या नियोजनामध्ये, अन्नदात्यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी जवळजवळ 5 ते 6 अन्नदाते आहेत. बरोबर ना? शिंदे परिवार आहे, साबळे परिवार आहे, हराळ परिवार आहे, अजून जाधव परिवार आहे, कदम परिवार आहे, कोणी राहिलं तर बघा, ओझा परिवार आहे. आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये DYSP या ठिकाणी येऊन त्या साहेबांनी आपल्याच भागाचं वैभव आहे, स्वामींनीच त्यांना ओढून आणला असावं. कोथोळ गावचे DYSP श्री आदरणीय या कॅम्पचे नाही का मुख्याधिकारी भोसले साहेब यांच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांसाठी. अन्नदाता सुखी भव, शुभम भवतु कल्याणम. विठ्ठल स्वामीजी महाराज की हो. स्वामीजींनी या सर्व भक्तावर कृपा करावी म्हणूनच आपण थोडं ऋण व्यक्त करण्यासाठी सेवा करावी लागते. वाटचालीची सेवा म्हणजे अर्धा पाऊण तासात उरकावी लागते. वेळ कमी आहे, वातावरण खराब आहे, दिवसभर पाऊस झालाय, चांगली गोष्ट आहे. पावसाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिल्यात आणि सुरेगाव पंचकृषी मध्ये तर भरपूर झालाय. असे फोन झाले असतील तुमचे, मला झालेत म्हणून तुम्हालाही झाले असतील. पण चांगला पाऊस झालाय. महाराजही तिथं होते, मी पाठीमागच होतो. पाऊस चांगला झाला काका. पण सुंदर असणाऱ्या या वरुण देवतेचं आगमन म्हणजे शुभ कार्यामध्ये असणारी दुधातली साखर आहे. आपल्या वारीमध्ये दुधातली साखर काय असेल तर वरुण देवतेचं आगमन. जिथं वरुण देवता म्हणजे पाऊस येतो त्या कार्यामध्ये फळाची अपेक्षा करण्याच्या अगोदरच फळ प्राप्त झालंय असं समजावं. तसं वारीमध्ये पाऊस येतच असतो. आषाढी वारी म्हणजे त्याची हजेरी असते. पण आज दिवसभर मोठ्या स्वरूपामध्ये आपल्या परिसरामध्ये तोही पाऊस झाला. इकडंही 2-3 वेळा झाला. म्हणून थोडा वेळ आपल्याला सेवा करायची, जास्त वेळ नाही. सेवके सांगितले करावे काम, तेथे हुतू पण कामा नाही. थोडा वेळ सेवा का करायची? ज्यांच्या बरोबर चाललो त्यांनीच आपल्याला भजन करायला शिकवलं. ज्यांच्या सहवासात आहोत त्यांच्यामुळेच भजनाची परंपरा आपण वारकरी संप्रदायात चालवतो आहोत. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. मग इथं जेवढे भोजन आता सगळेच करणार आहेत, कोणी जाणार नाही. असं गेटच्या बाहेर तसा कोणी जाणार नाही. गेला तर तो उपाशी राहील. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाणार नाही. सगळेच आहेत. प्रसाद देणारा परमात्मा आहे. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. चला टाळवाचा प्रसाद मानुदास गीती गात. प्रसाद देतो
यांचा आवाज द्या. पंढरीनाथ पंढरीनाथ एकदा हात वरती करा. पंढरीनाथ भगवान की. सद्गुरु आनंदाश्रम स्वामीजी महाराज आनंद की. हाच आनंद रस्त्यानं जय जयकार असेल, नामचिंतन असेल, नाही का. विठोबाचे राज्य मा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. किती कंटाळले लोक तरी हा कार्यक्रम होईपर्यंत कंटाळा दाखवत नाहीत, जेवल्यावर दाखवतात. आता पडावं लागलं आणि समाधानी तोच आहे पडल्याबरोबर झोपतो. नाही तर कलियुग एवढं दुर्दैवाचं आहे साहेब. कलियुग एवढं अवघड आहे. इंजेक्शन घेऊन सुद्धा झोपा न येणारी कोट्याधीश मंडळी, पण त्यांना इंजेक्शन गोळी घ्यावी लागते बरं का. महिला भजनी मंडळी इथे उपस्थित आहे. एकदा यांचं टाळ्या वाजून स्वागत करा. याच महिला मंडळींच्या सेवेमुळे आणि आग्रहामुळे इतक्या वर्ष, एवढ्या वर्ष झाले तर साहेब काका महाराज एवढे वर्ष झाले की यांचा आग्रह किती त्रास झाला वारकऱ्यांचाच त्रास सेवे करायला होत असतो. सेवेकऱ्याचा कमी होतो, वारकऱ्यांना होतच नाही म्हणायचं, पण वारकऱ्यांचा होत असतो तरी ते न सांगता सहन करतात. गेल्या वर्षी आपण निघून गेल्यावर बराच त्रास झाला मॅनेजमेंट करायला. हे सगळं हो, जास्त सांगून ढोलक्यावर टिपरा नाही वेशी दरवडा टाकायचा. पण आहे ना, सेवा करायची म्हटलं तर सहजासहजी होत नाही. स्वच्छता महत्वाची आहे. शासन बरेच पद्धतीने मदत करतं, पण तो सोहळा त्या परीनं मोठा झाला. निळोबारांचा आता 50,000 समाज आहे, तसा आपलाही सोहळा मोठा होत गेला की शासन आपल्याकडे लक्ष देईल. मग एका वर्गातून ती मदत होते स्वच्छतेसाठी, नाही का, त्या व्यवस्थेसाठी, मंडपासाठी, सिस्टीमसाठी, आल्या बैठकीसाठी, पालखी ठेवण्यासाठी वाटा बांधला जातो. अनेक प्रकारची व्यवस्था आहे. पण इथे व्यवस्था नसताना आल्यानंतर, कॅम्प मध्ये आल्यानंतर असं वाटतंय जणू शासनाच्या पुढची व्यवस्था. हे शासनच आहे. इथं आल्यावर आपल्याला वाटतंय खरं शासनाच्या आपण आतमध्ये आलो. एवढी पोलीस अधिकारी, एवढी मोठी पदाधिकारी मंडळी आपल्या स्वागताला आहेत, म्हणजे शासनाच्या आपण अंतर्गत इथं प्रवेश केला असं वाटतं ना. महत्वाचं आहे ते. आपण वारकऱ्यांनी आपली स्वच्छता पाळली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. जेवढं भजन महत्वाचं आहे, जेवढं आपल्याला रस्त्यानं भोजन, चहा, नाश्ता व्यवस्था महत्वाची आहे, तेवढी आपली स्वच्छता सुद्धा महत्वाची आहे. हो, म्हणून इथं असणारे आबालवृद्ध, लहान मुलं जमतात. कॅम्प मधील असणारे भाविक भक्त येतात, नाही का, आणि भजनी मंडळ उपस्थित राहतात. महिला भजनी मंडळ स्वागतासाठी आहेत. दरवर्षीप्रमाणे ही सर्व मंडळी, अधिकारी, आरोग्य सेवा उपस्थित आहे, नाही का. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण थोडा वेळ, 10 मिनिटामध्ये, 10 ते 15 मिनिटात कीर्तन संपले. अशा ओघानं मी बोलतो थोडं फास्ट. 8:30 पर्यंत, किती वाजले? 7:15, म्हणजे 10 मिनिटात. 8:30ला जिकडं तिकडं होईल, म्हणजे आपल्याला जेवता येईल. वातावरण आहे, थोडी एक चांदणी दिसली मला, म्हणजे बरं आहे. तोपर्यंत मग पंगत बसली की पुन्हा घोटाळा नको. अन्नदान महत्वाचं आहे. म्हणून सर्वात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते अन्नदान आहे. आपण तीर्थाच्या दिशेने निघालो, पंढरी. म्हणून तुकोबारांनी आजच्या अभंगामध्ये, जगद्गुरु तुकोबारांनी केलेला हा महत्वाचा तीर्थाचा महिमा जगद्गुरु तुकोबारांनी सांगितला. अवघीच तीर्थे घडली एक वेळा. एकदाच किती तीर्थ आहेत जगामध्ये, किती पापनाशिनी आहेत जगामध्ये, पाप घालवणाऱ्या किती आहेत, मुख्य वाहिनी किती आहेत आणि उपवाहिनी किती आहेत. मुख्य वाहिनी सांगितल्या 350 भारत वर्षामध्ये. हो, भारत वर्षामध्ये भारत नाव पडलं भारत देशाला. भा शब्दाचे 4 अर्थ आहेत भागवतामध्ये वेगवेगळे. जडभरत नावाचा राजा होऊन गेला, 5वा 6वा स्कंद असेल. आताच भागवत कथा सुरेगावकर आहे तिथं. जडभरत राजाची कथा आली. तो जडभरत राजा 2-3 जन्माचं त्याचं पुण्य घेऊन जन्माला आला आणि त्याच्या नावावरून, या भरत राजाच्या नावावरून या देशाला भारत नाव पडलं. भा म्हणजे प्रेम, रत म्हणजे प्रेमात रत असणारा जो जीव आहे त्याला भारतात राहण्याचा अधिकार आहे. हिंदुस्थान या प्रांताचा विशेष उल्लेख केला, जिथं हिंसा दुय्यम ठिकाणी मानले जाते, अहिंसा परम धर्म मानला जातो. अहिंसा परमो धर्म, असं वाक्य आपण स्टेटसला टाकतो, गाडीवर लिहितो. सांभाळतो किती काय माहित, पण आपण लिहायला स्टेटस ठेवायला चांगले स्टेटस नाही. दिंडीमध्ये किती चालतोय माझ्यासारखा काय माहित, पण स्टेटस दणकून चालले.
तसं आहे. मग हिंसा दुसऱ्या ठिकाणी ठेवणारा हिंदू अजून हिंसेला दुय्यम स्थान देतो, प्रथम प्राधान्य आपल्या संस्कृतीला देतो आणि हिंसेला दुय्यम स्थान देतो, तो हिंदुस्थानी आहे. भारत देशामध्ये विश्वामध्ये 14 भुवन राहतात. निळोबारे म्हणतात केली निर्माण 14 ही भुवने, गगन चंद्र मेघ सूर्य तारांगणे. अजून 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, ऐसा लाघवी माया सूत्रधारी. जगाचा बापाचं परमात्म्याचं ईश्वराचं वर्णन केलं निळोबारायांनी. 14 भुवनामध्ये ईश्वराची सत्ता आहे. त्यानं सृष्टी निर्माण करत असताना उत्पत्ती स्थिती लय या 3 भूमिकेमध्ये तो उभा आहे. तोच विधाता झाला, उत्पत्ती केली. तोच विष्णू झाला, तो सांभाळ करतोय. आणि तो प्रलयंकारी म्हणून भगवान शंकर, ब्रह्मा विष्णू महेश. यानंतर जी चराचर सृष्टी निर्माण झाली, भूचर खेचर जलचर उभयचर, याला म्हणतात चराचर सृष्टी. 21 लाख स्वेदज अंडज जारज उद्भिज 21 चोक 84 लक्ष योनीमध्ये चराचराची सृष्टी निर्माण झाली. विश्वाला घर मानणारे आमचे संत व्यापक रूपाने निघाले आणि मग वारीची व्यापक परंपरा सुरू केली. विठ्ठल हे विश्वाची माझे घर. पुढची ओळी पाठ आहे तुमची. ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला. वारीमध्ये आल्यानंतर आपली व्यापकता वाढली पाहिजे. हे नुसते जीव नसून हे माऊली स्वरूप आहेत. खरं मला सांगा, ऐकताय तुम्ही सर्वजण, खरं सांगा, आपण वारकऱ्याला भेटलेल्या पाहुण्याला देव समजतो का पाहुणा समजतो? बोला, लवकर संपवायचंय. पाहुणा समजतो का देव समजतो? वारीमध्ये तरी त्याला माऊली देवाच्या स्वरूपात पाहावं. मी एक कथेमध्ये वाक्य वापरलं होतं राधेश्याम काका. ते असं होतं, देवानं निर्माण केलेल्या मूर्तीत देव पाहत नाहीत लोक. ऐका पुन्हा एकदा, देवानं निर्माण केलेल्या मूर्तीत देव पाहत नाहीत, पण माणसानं जीवानं निर्माण केलेल्या जी मूर्ती या मंदिरात बसवली त्या देवाच्या आरतीसाठी दर्शनासाठी लाईन मध्ये उभे राहतात. प्रतिमा पाषाणाची मूर्ती बनवणारा जीव आहे. जीवानं बनवलेल्या मूर्तीच्या दर्शनासाठी प्राप्तीसाठी मंदिरात 1000 वेळा चक्रा घालतो, पण देवाने बनवलेल्या मूर्तीची अवहेलना द्वेष करत राहतो. जीव जीवाचाच द्वेष करतो. जीव जीवाचा द्वेष करत असेल तर सर्वा घटी राम दररोज हरिपाठ चाललाय. सर्वांचे हृदय देशी दररोज म्हणतोय आपण. सर्वा घटी राम भाव शुद्ध. हे जर वारीच्या रस्त्यावर कळत नसेल, एकमेकामध्ये भगवत स्वरूप आहे आणि ते पाहण्याची दृष्टी जर वारीमध्ये येऊन येत नसेल तर व्यापकता संपली. संतांनी व्यापकता शिकवली. हे विश्वाची माझे घर. विश्व जर घर आहे तर त्या घरामध्ये 14 भुवने राहतात. त्या 14 भुवनामध्ये सप्तद्वीप राहतात आणि या सप्तद्वीपामध्ये जम्बूद्वीप राहतं. जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. जम्बूद्वीपाचा विस्तार आहे, बरच आहे. 4 महाद्वार आहेत या क्षेत्राला. किती? पश्चिम, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हे नाही. मंदिराचे महाद्वार नाही. या तीर्थक्षेत्राला महाद्वार आहेत 4 प्रकारचे आहेत. उत्तर महाद्वार वेगळं आहे या दिशेला, दक्षिण महाद्वार वेगळं आहे या दिशेला, उत्तर महाद्वार मानलेलं आहे या तीर्थक्षेत्राचं. तीर्थक्षेत्राचं उत्तर महाद्वार वेगळं. ही व्यापकता सांगताना विश्वात 14 भुवने, त्याच्यात सप्तद्वीप, सप्तद्वीपात जम्बूद्वीप, या द्वीपामध्ये सप्तद्वीपामध्ये 9 खंड पृथ्वी, 9 खंड पृथ्वीमध्ये आशिया खंड, आशिया खंडामध्ये भारत देश आणि भारत देशामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्र ही संत भूमी आहे. विठ्ठल हो, या संत भूमीमध्ये महाराष्ट्रात नगर जिल्हा, नगर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा आहे महाराष्ट्रात दुसरा. पुणे जिल्हा विद्येचं माहेरघर आहे. ज्ञानोबा तुकोबारायांनी आपलं अधिष्ठान मानलं पुणे जिल्ह्यात. नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका, श्रीगोंदा तालुक्यात श्री क्षेत्र सुरेगाव आणि तिथं सहज अवस्थेमध्ये जन्माला येणारा महात्मा जवळजवळ 100 वर्षापूर्वी स्वामीजींचा जन्म. आणि आता हे 24 वर्ष झाले समाधीस्थ होऊन स्वामीजींना. त्या श्री क्षेत्र सुरेगावची पालखी आहे, मोठ्या स्वरूपात चालते. कुठं जाते? अवघीच तीर्थे घडली एक वेळा. म्हणले डोळ्यांनी जी चंद्रभागा एकदा पाहिली तरी सगळ्या तीर्थांचं दर्शन होतं. अशा तीर्थाच्या दर्शनाला निघाले. किती तीर्थ आहेत मी सांगितले. किती? पापनाशिनी,
आपल्या अंगावरती रोम आहेत ते किती येतं? केस आहेत, केस. प्रत्येकाला केस आहेत, त्याची संख्या किती आहे ते तुम्हीच मोजायचे महाराज, तुम्हीच सांगायचे अभ्यास करून. आम्हाला काय करायचं त्याचं? 3.5 कोटी त्याची संख्या आहे. किती? रोमांची, म्हणजे जे छिद्र आहेत ना शरीराला, अंगात, जे रंध्र म्हणतात त्याला, त्या रंध्रातून जेवढे केस आहेत माणसाच्या अंगावर 3.5 कोटी, 3.5 कोटी तेवढे ठिकाणं दिले पापाला राहण्यासाठी. एवढ्या ठिकाणी पाप राहण्यासाठी ते घर, एक रंध्र म्हणजे एका पापाचं एक घर. तुम्ही ऐकता ना सगळेजण, एक आहे. तुम्ही म्हणाले एखाद्याला टक्कल पडलंय, मग त्याचं टक्कल असेल तर त्याचे कमी जास्त असतील, पाप त्याच्याकडे कमी येतील. त्याचं टक्कलचं थोडं 3.5 कोटी मध्ये मोजमाप केलंय, ते कमी जास्त असणार आहे. पण रंध्र जेवढे, तसं सांगत असताना या भारतवर्षामध्ये 350 पापनाशिनी गंगा आहेत. 350. त्याच्यातली एकच गंगा काका, गंडकी, हे परप्रांतात आहे, परदेशात आहे. 349 भारतात आहेत, जी पापनाशिनी आहेत. म्हणजे समुद्रामध्ये स्नान केल्यानंतर हे जे प्रकार आहेत ना 3.5 कोटी, अवघ्या पापाचं क्षालन होतं समुद्र स्नानानं. समुद्रानं जर समुद्र स्नान केलं, कुठं जातो आपण समुद्र स्नानाला? द्वारकेला गेलो, समुद्र स्नान. बोला पुढं. कन्याकुमारी म्हणजे गंगासागर, तिथं गेल्यानंतर सगळ्या नद्या जिथं जाऊन मिळतात तिथं क्षालन होतं पापाचं, गंगासागर. तिथं जाऊन स्नान केलं की पापाचा नाश होतो. स्नान केल्यानंतर समुद्र स्नानाने, म्हणून बऱ्याच वेळा देवपूजेमध्ये शंखानं देवाला पाणी घालण्याची पद्धत आहे. त्याचं कारण आहे, शंखामध्ये ते तीर्थ आलं, ते पाणी आलं. इथं भूदेव आहेत काका, स्वामींच्या परंपरेतले, जसं कुलकर्णी म्हणजे दिलीप काका आहे, तसे राधेश्याम काका आहे तिथं उपस्थित. अनेक महात्मे आपल्या सोहळ्याबरोबर चालतात, सगळी परंपरा आपल्याला माहिती आहे. शंखानं ते तीर्थ पाणी घालायचं म्हणजे समुद्र स्नानाचं पुण्य लागतं. समुद्र स्नानानं अवघ्या पापाचं निरसन होतं, क्षालन होतं. पण याच्याही पेक्षा मोठं तीर्थ कोणतं असेल? फक्त डोळ्यानं पाहिलं तीर्थ तरी अवघीचं पाप आहे. जातात तीर्थाचं पुण्य, म्हणजे तीर्थाचा महिमा, संताचा महिमा, पंढरीचा महिमा, आणि मनुष्य जीवनात आल्यानंतर विठ्ठल परमात्मा पाहिल्याचा महिमा, म्हणजे पाहिल्यानंतर पुण्य जे मिळत आहे आणि जन्माची सार्थकता होते. हा महिमा जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगात सांगतात. विठ्ठल विठ्ठल. हो, समुद्राच्या स्नानानं अवघ्या पापांचं चालन होईल, पण इथं स्नान करायची गरज नाही. मग तुकोबाराय म्हणले स्नानाची गरज नाही. त्याचा निर्वाळा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात दिला. घराती एक वेळा